नंदुरबारमध्ये भाजपचा विजय रोखण्यासाठी घडवला गेलाय वोट जिहाद. डॉक्टर हिना गावित यांची पत्रकार परिषद. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेला मिळालेला विजय हिंदुत्वाचा नसून वोट जिहादचा आहे, असा घणाघाती आरोप भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भाजपचा विजय होणार असं लक्षात घेऊन भाजपला रोखण्यासाठीच शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी एमआयएम सारख्या कट्टर पक्षासोबत छुपी हातमिळवणी केली, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नंदुरबार नगरपालिका निवडणूक निकाल 3 दिवसांपूर्वी घोषित झाला असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी 20 वर्षापासूनची सत्ता अबाधित राखणारा विजय प्राप्त केला. या निवडणुकीत अत्यंत नवख्या उमेदवारांना घेऊन भारतीय जनता पार्टीनं हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवलेली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन जय पराजयाचं विश्लेषण मांडलं. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीतून विजय झालेले तसेच पराभूत झालेले सर्व उमेदवार उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीतून निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक आनंदा माळी यांची गटनेतेपदी तर हिरालाल चौधरी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली असल्याची माहिती देऊन त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही पूर्णतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. त्याउलट नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत ज्यांनी विजय प्राप्त केला ते सत्ताधारी निव्वळ मुस्लिम मतांच्या आधारावर जिंकून आलेत. हिंदू मतांचा जनाधार त्यांना लाभला नाही. आमच्या विरोधकांना मिळालेला विजय हिंदू मतांचा नसून वोट जिहादचा विजय आहे, कारण अन्य मुस्लिम मतदार समोर असताना सुद्धा मुस्लिम बांधवांनी त्यांना मतदान केलेलं नाही, परंतु प्रत्येक प्रभागात रघुवंशी यांच्या उमेदवारांना एक गठ्ठा मतदान झालंय. डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या, त्यासाठी एमआयएम सारख्या धर्मवादी पार्टीशी रघुवंशी यांनी छुपी युती केल्याचं लक्षात येतं. एमआयएमच्या उमेदवारांना मिळालेली एकूण मतं 10,179 आहेत. खाली एमआयएमला आणि वरती नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला अशी मुस्लिम मतांची विभागणी झाली. परिणामी भाजप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 11,000 मतांच्या फरकानं पराभूत झाला. भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठीच हे घडवलं गेलं. रघुवंशी फक्त नावापुरते हिंदुत्वादी पक्षाचे नेते आहेत, परंतु खरोखरचे ते पूर्णतः काँग्रेसी विचारांचे काम पुढे नेत आहेत, असंही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. वोट जिहादचा मुद्दा स्पष्ट करताना त्या पुढे म्हणाले की नंदुरबार नगरपालिका क्षेत्रात एकूण मतदान 75,000 इतकं झालं. त्यातील मुस्लिम आणि इतर मतं वगळता जवळपास 54,000 मतं हिंदूंची होती. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश माळी यांना 30,531 मतं मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सौ रत्ना रघुवंशी यांना 41,641 मतं मिळाली. रघुवंशी यांना प्राप्त झालेल्या 41,000 मतांमध्ये जवळपास 18,000 इतकी एकट्या मुस्लिम मतदारांची आहेत, म्हणजे फक्त 24,641 हिंदूंची मतं रघुवंशी यांना मिळाली. या उलट भाजपाचे अविनाश माळी यांना 54,000 हिंदू मतांपैकी तब्बल 30,531 मतं मिळाली. नगराध्यक्ष पदाला मिळालेल्या मतांमध्ये 11,000 मतांचा फरक पडला असला तरी परिवर्तन घडवण्यासाठी नंदुरबार शहरातील हिंदूप्रेमी मतदार आमच्या पार्टीशी संघटित झाले होते, हे स्पष्ट दिसतं, असं डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. भारतीय जनता पार्टीनं उभ्या केलेल्या 41 उमेदवारांपैकी तब्बल 26 उमेदवार नव्या दमाचे होते. त्यातील बहुतांश उमेदवार थोड्याशा मतांमुळे पराभूत झाले. नंदुरबार नगर परिषदेत पहिल्यांदा 4 नगरसेवक एमआयएमचे निवडून गेले. विशिष्ट समुदायाचे मतदार संघटित होतात आणि नंदुरबारच्या रस्त्यावर पहिल्यांदाच हिरवा गुलाल उधळला जातो, ही धोक्याची घंटा आहे, असंही मत डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकारांसमोर बोलताना मांडलं. 3 दिवसानंतर प्रेस घ्यायचं कारण असं की 3 दिवस जरा निकालाचा पूर्ण प्रभाग निहाय अभ्यास करून आपल्या सगळ्यांसमोर काही विषय मला मांडायचे होते. सर्वप्रथम तर आमचे 8 नगरसेवक जे निवडून आले भारतीय जनता पार्टीचे आणि बाकीचे फार थोड्या फरकाने, जवळजवळ आमचे 7 ते 8 नगरसेवक हे 200 ते 250च्याच फरकाने त्यांचा पराभव झाला. तर मी जनतेचे मनापासून आभार मानते. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही मी या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करेन. अगदी कमी वेळामध्ये, मी तर सांगेन 12 दिवसामध्ये एवढं मोठं निवडणुकीचं हे जे युद्ध आहे, हे लढाईचं काम आमच्या या सर्व सैनिकांनी फील्डवर केलं. आम्ही निवडणुकीमध्ये मतं मागत असताना हिंदुत्व या विषयावर प्रामुख्यानं भर देऊन हिंदुत्वासाठी आम्ही लढतोय, आम्हाला हिंदुत्वासाठी आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही जनतेला केलं होतं. आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की हिंदू प्रेमी जे मतदार आहे, हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेलं आहे. जवळजवळ 30,531 मतं अविनाश भाऊंना मिळाली आहे. आणि जे रत्ना रघुवंशी ज्या निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर,
त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेले आहे. आपण जर प्रभाग निहाय एकेका प्रभागामध्ये झालेलं मतदान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल 3 ते 4 प्रभागांमधूनच त्यांना जवळपास 9,000ची आघाडी आहे आणि या 3 ते 4 प्रभागांमध्ये जिथून त्यांना 9,000 मतांची आघाडी आहे ते एका विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी मतदान होतं आणि त्यांनी स्पष्ट एकाच बाजूने मतदान केलं, ते म्हणजे रत्ना रघुवंशींना. आणि 2 प्रभाग तर असे होते, म्हणजे नंदुरबारकरांसाठी तर मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा निकाल खरा अभ्यास करण्यासारखा आहे की नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा MIM सारख्या पक्षाचे 4 नगरसेवक जर निवडून येत असतील आणि नंदुरबार शहराच्या रस्त्यांवर हिरव्या रंगाचा जर गुलाल दिसत असेल तर आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे. बघितलं तर जवळपास 10,179 एवढं मतदान हे MIMच्या उमेदवारांना झालेलं आहे आणि रत्ना रघुवंशींना जर झालेलं मतदान आपण बघितलं तर त्या 11,000च्या फरकाने या ठिकाणी निवडून आले आहे. तर याच्यातूनच एक आपल्याला स्पष्ट दिसतंय की एका विशिष्ट समुदायाने या ठिकाणी वोट जिहाद केला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काही प्रभागांमध्ये जिथे MIMचे उमेदवार होते आणि तिथे त्या समाजाचं मतदान असताना त्यांनी त्या प्रभागांमध्ये MIMला मतदान न करता चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारांना केले, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे निवडून येऊ नये. आणि हे आपल्याला 11 नंबर, 13 नंबर, 18 नंबर या प्रभागांमध्ये तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळेल. त्यामुळे आम्ही ज्या मुद्द्यावर लोकांकडे मतं मागितले, आम्हाला आनंद आहे की लोकांनी आमच्या जे आवाहन होतं त्याला आम्हाला नक्कीच साथ दिलेली आहे आणि आमचे 8 उमेदवार हे निवडून आले. आमचे विरोधक सांगायचे यांना उमेदवार भेटणार नाही, यांना बूथवर माणसं भेटणार नाही. त्या ठिकाणी आमचे आज 8 नगरसेवक निवडून येत आहे. 8 उमेदवार आमचे अगदी कमी फरकाने या ठिकाणी पराभूत होतात. श्याम बापू फक्त 30 मतांनी त्यांचा पराभव झालाय. त्यामुळे आपण जर बघितलं ओव्हरऑल तर नंदुरबार शहराने या ठिकाणी नक्कीच परिवर्तनाचं ठरवलं होतं आणि ते मतदानातून दिसतं पण आहे. पण एका विशिष्ट समुदायाने भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाला रोखण्यासाठी वोट जिहाद केला आणि त्यामुळे त्यांनी एकीचकडे मतदान त्यांनी केलं आणि रत्ना रघुवंशी त्या ठिकाणी निवडून आल्या. त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो विजय ते लोक मनवत आहेत, चंद्रकांत रघुवंशी किंवा रत्ना रघुवंशी, हा त्यांचा विजय नसून हा वोट जिहादचा विजय आहे. आपण हिंदुत्वासाठी लढत होतो, हिंदुत्वासाठी आपण मतं मागत होतो आणि हिंदू वोटर्सनी आम्हाला मोठं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे. जेवढे उमेदवार होते जे निवडून आले ते आणि जे काही मतांनी ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा सर्व 41चे 41 उमेदवार हे आमचे पुढील 5 वर्ष जनतेमध्ये पूर्णपणे जाऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. जे निवडून आले आहे ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नंदुरबार शहराच्या विविध विषयांवर लढतील आणि जे निवडून येऊ शकले नाही ते पण आपापल्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी पुढील 5 वर्ष गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी काही विकास कामं नंदुरबार शहरामध्ये किंवा नंदुरबार विधानसभेमध्ये गावित साहेब या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे सर्व आमचे उमेदवार करणार आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आमचे विरोधक जे आहेत ते तर जवळपास वर्षभरापासून त्यांची नगरपालिकेची तयारी सुरू होती आणि त्यांना वर्षभरापूर्वीपासून तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांची बाजू कमजोर आहे म्हणून त्यांनी आमच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांच्याकडे अगदी शेवटच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी काहींना त्यांनी प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर पण ज्यांना त्यांनी प्रवेश दिला जर त्या ज्या समुदायाला ते प्रतिनिधी म्हणून काम करताय त्या समाजाचं जर आपण वोटिंग पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या समाजाने सुद्धा आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आज आमचे चौधरी समाजाचे जवळजवळ 5 उमेदवार हे आमचे विजयी झालेले आहे आणि चौधरी समाजाचं जर आपण टोटल मतदान पाहिलं तर 90%च्या आसपास वोटिंग त्या समाजाचं हे अविनाश भाऊ माळी यांना मिळालेलं आहे. त्यामुळे जे आम्हाला सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ दिली. मी ज्यांनी नोन अननोन जेवढे फिगर्स आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.